70 धावा झाल्या 8 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया शेवटचे 6 चेंडू घेऊन होतो धारदार गोलंदाज लक्ष्मण धोगण. शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू. दरम्यान आपण पाहिलं लक्ष्यचं आमंत्रण झालंय आणि या खेळपट्टीवर ज्याच्या गोलंदाजीला मागच्या पर्वामध्ये खूप प्रसिद्धी मिळाली तो लक्ष्मण आता मात्र खेळपट्टीवर आपल्याला गोलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू. एका बाजूला आपण पाहिलं खेमनर सर आणि यांच्या सोबत आकाशजी पवार हे 2 खेळाडू आपल्याला फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू घेऊन लक्ष्मण गोलंदाजी क्रमावर सज्ज होतात. चौफेर मैदानात नजर फिरवली जाते. लक्ष्मणांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक अचूक असं क्षेत्ररक्षण नेमवलं गेलंय. कर्णधाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर एक अचूक क्षेत्ररक्षण नेमलं गेलंय. पाहायचंय गोलंदाजाकडनं आता प्रतिसाद कशा पद्धतीने दिला जाणार आहे आणि फलंदाजाला आता याच्यावरती काहीतरी प्रत्युत्तर द्यायची गरज आहे. पहिला चेंडू काय फटकाय हवाई फायर तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू सुटला गेलाय. चेंडू सुटला गेला आणि त्याच बरोबर जले पे नमक. पाहायचंय चौकार 4 धावा. चौकार 4 धावा. काय कामगिरी याला प्रेशर बोललं जातं. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय 74 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवर जर झेल झाला असता तर एक मोठा धक्का लागला असता. परंतु इथं मात्र धावा खर्च केल्या गेल्यात आणि त्यामुळे 1-2 नाही तब्बल 4 धावा खर्च केल्या गेल्यात. लक्ष्मण याच्या माध्यमातून आपण पाहतोय अचूक टप्पा होता. फटका फसलाही होता परंतु क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहतोय रायगड लायन्स संघाकडनं आज झलगर्जीपणा पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुल शॉट आणि हा पुल पावरफुल आहे कारण चेंडू जातोय फाईन लेग सीमा पर. चौकार पाठोपाठ येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. 78 धावा धावफलकावरती मित्रांनो. पाहता पाहता कासवाच्या गतीने जरी धावसंख्या पळाली ना तरी पण आता मात्र डोंगरा एवढी धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 78 धावा धावफलकावरती आहेत. पाहायचंय अजूनही या षटकातले 4 चेंडू येणं अपेक्षित आहे.